भीती जाईल. चला विचारा सर, प्रश्न विचारा. नाही मुलांना विचारा आता त्यांना काय आकलन झालंय, त्यांनी किती ऍब्झॉर्ब केले आपल्याला. अभिषेक पवार. समुद्रात पण विषारी साप असतात ना समुद्रातले? हो. क्रेट म्हणजे मान्याऱ्याच्या जातीचे आहेत त्याला वॉटर क्रेट किंवा वॉटर स्नेक म्हणतात आणि मट्ट्याचे असतात. आणि पाण्यातला साप चावतो का? पाण्यातला म्हणजे कुठला? तुम्ही विरोळा म्हणताय तर विरोळा म्हणजे गवत्या साप, त्याला विरोळा म्हणतात. गवत्या जो आहे त्याला आपल्या भागामध्ये विरोळा म्हणतात. पण चावत नाही आणि बेडूक असतो. त्याची पण खासियत अशी की ग्रास नाही, बेडकासाठी विष आहे. सगळ्यांसाठी नाही, बेडकाला त्याचा विष चढतो, आपल्याला चावला तर नाही सगळं. म्हणजे असं म्हणतात की पाण्यात सापाने तोंड उघडलं तर पाणी जातं, त्यामुळे तो चावू शकत नाही. होणारच नाही, तो तोंडच उघडू शकणार नाही. सळसळत जाऊ शकतो, आतमध्ये जाऊ शकत नाही वर आल्याशिवाय. नाही, म्हणजे जे पाण्यातले साप आहेत, जेव्हा तुम्ही समुद्रातला साप म्हणताय तो पाण्यात चावतो. गोडा पाण्यातले वगैरे नाही, त्यांना तोंडच उघडता येणार नाही. जसं आपण पाण्यात श्वास घेऊ शकत नाही तसा त्यांचा भाग आहे. तोंड उघडलं तर ते सफोकेट होते. हात असतो पण ते नाही, पाण्यात नाही चावता येणार. विरळ विषारी नसतो. विरळ म्हणजेच ग्रास नाही. तुम्हाला पण मग म्हशी ज्यावेळेस पाण्यात जातात, घरं जातात, त्यावेळेस ते घाबरून बाहेर येतात आणि पाण्यात बघितलं. नाही, फक्त तेच कारण नाही, कारण छोट्या सापाचं तुम्हाला माहिती आहे, पुणे म्हैस 500 किलोच्या आसपास असते. तर एवढा छोटा साप जर असेल, विरोळा 2 फुटाच्या वर होत नाही, जास्तीत जास्त 2.5 फूट. त्याला काय घाबरणार आहे म्हैस? नाग वगैरे दिसला तर म्हैस घाबरतो, पण पाण्यात नाग जात नाही. घाबरणार नाही, अंधश्रद्धा ती सगळी. त्याला पायाला मोकळा घालून ते दूध वगैरे पिते, ते पण म्हटलं जातं, पण असं काय नाही. म्हशीचा पाय पडला तर त्याचा जीव जाईल. आणि महत्वाचं म्हणजे थंड रक्ताचे प्राणी आहेत, यांचं रक्त गरम नसतं. आता हे जसं शांत पडलंय. बरं, सांगतो. अभिषेकची आणि माझी ओळख ही 1.5-2 महिन्याची आहे. ते आपल्या जंगलामध्ये पांघारे घाटात. अच्छा, मी मुकुंद रामचंद्र काकडे, कैलासवासी बाबूराव भगवंतराव काकडे, स्वातंत्र्य सैनिक 1942 सालातले माडीवरचे दादा म्हणायचे त्यांना गाव. त्यांचा मी नातू आणि वसंतराव दिगंबर अण्णा त्यांचं मी पुतण्या. आणि मी पत्रकार आहे. मला गेल्या स्वातंत्र्य सैनिक प्रतिष्ठान या नावाने दादांच्या आठवणी जाग्या कराव्यात. आणि ते गांधीवादी होते, अहिंसावादी होते, आणि म्हणून मी पत्रकारितेत शिरलो आणि थोडंफार सामाजिक कार्य आपल्या गावासाठी, मुलांसाठी, सगळ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे असं वाटलं मला. सुभाषरावचं मुलगा नाही, ते 3 नंबर, मी रामचंद्र 2 नंबर त्यांचा मुलगा. अच्छा, ओके, बरं. आणि माझा यांचा परिचय कसा झाला तर हे एकदा आम्ही रानात काम करत असताना तिकडे आपल्या इथं झरा एक उभ्या नळीला पांघारे घाटामध्ये, तर तिथं शहरात सापडलेले साप सोडायला आलते. तर सुरुवातीला आमची झकपक झाली की इथं सोडू नका विषारी साप वगैरे. तर मी नव्हतो त्यावेळी, तर मला आल्यावर समजलं असं. मग मी परत गेलो, त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं समजून की आम्हाला सांगू नये करा, म्हणजे आम्ही तिथं वावरत असतो आम्हाला कळेल. मग आमचा अधिकच्या संवादातून परिचय झाला आणि असं आमचं ठरलं की आम्हाला आमचं तिथल्या सगळ्या कामगार लोकांना वगैरे प्रबोधन करा, आमचं प्रबोधन करा. आणि माझं जरी BSc झुलॉजी असलं, BSc बॉटनी असलं, तरी पण मला आता मी विसरलो 20-25 वर्षानंतर, आणि कोणीच काय परिपूर्ण नसतो. मलाही नॉलेज द्या आणि आमच्या गावकऱ्यांनाही द्या, शाळेतही द्या. तर प्रामुख्याने तुम्हाला काय हे सगळं सांगायचं, तर ते अभिषेक पवार हे शहरात IT मध्ये आहेत, ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात, त्यांची मोठी कंपनी आहे. तरीसुद्धा फावल्या वेळामध्ये आपल्या मुलाला आणि मित्रांना घेऊन ते या ठिकाणी येतात आणि सापाच्या संदर्भात प्रबोधनाचं काम करतात. मुलगा आहे तो. तर म्हणून मी त्यांना खास इन्व्हाइट केलं. परवा सरांशी येऊन बोललो आणि त्यांनी अतिशय उत्साह दाखवला. मला खरंच त्यांच्या सर्वांचं, शिक्षकांचा आभार मानावेसे वाटतात, एवढा उत्साह दाखवला. आणि या निमित्ताने तुम्हाला सापांची ओळख, विषारी साप,